काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे। गोरंट्याल भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। पालिका निवडणुकीच्या तोंडावर जालन्यात काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत अपेक्षित साथ न मिळाल्याने गोरंट्याल नाराज होते, तर भाजपमधील प्रवेशावर गोरंट्याल यांनी थेट बोलणं टाळत शेरोशायरी करत उत्तर दिलं। प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। तर कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवरती आहे का? अधिकची अपडेट आहे गौरव। अगदी खरं, आपण जर पाहायला गेलं तर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे सध्या भाजपच्या वाटेवर असलेली चर्चा जी आहे ती जालन्याच्या राजकारणात रंगताना पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा चकून पराभव झाला होता, त्यामुळे कैलास गोरंट्याल यांनी पक्षाबाबत आपली नाराजी जी आहे ती वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जाहीरपणे बोलून दाखवली होती आणि काँग्रेस पक्षाने मला वेळोवेळी साथ दिली नाही। माझ्या प्रचाराच्या सभेला देखील काँग्रेसचे बडे नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी आले नाही, अशा प्रकारची भावना व्यक्त करत काँग्रेस बद्दल कैलास गोरंट्याल यांनी आपली नाराजी जी आहे ती बोलून दाखवली होती। आणि त्यानंतर आता कैलास गोरंट्याल यांनी अशातच मागील 2 दिवसांमध्ये भाजपमधील बड्या नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि याचबरोबर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना त्यामुळे उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि असं असताना जालन्याच्या राजकारणामध्ये आता कैलास गोरंट्याल हे भाजपमध्ये जातील याची चर्चा रंगत आहे। त्यामुळे नक्कीच गौरव, जालन्यात काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याची शक्यता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।